सिंदखेड़ा राजा निर्वाचन क्षेत्र में एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी की एक बहुत ही महत्वपूर्ण संकल्प बैठक संपन्न हुई। इस बैठक में सिंदखेड़ा राजा निर्वाचन क्षेत्र के पदाधिकारियों ने विधानसभा चुनाव की पृष्ठभूमि पर विस्तृत चर्चा की। इस बैठक में कुछ महत्वपूर्ण प्रस्ताव भी लिए गए। इस बैठक में एनसीपी शरद चंद्र पवार की पार्टी के उम्मीदवार केवल वफादारों को ही दिए जाए, बाहर से आने वाले लोगों को पार्टी का नामांकन ना दिया जाए। साथ ही पार्टी के वरिष्ठ नेताओं को भी कार्यकर्ताओं ने ये निर्णय लिया कि आगामी 2024 के विधानसभा चुनावों में केवल उन्हीं लोगों को नामांकित किया जाना चाहिए जिन्होंने संस्थापकों के पार्टी छोड़ने पर उन्हें फिर से खड़ा करने के लिए विस्थापितों को एकजुट करके पार्टी बनाई थी। भास्कर राव जी एकमात्र उम्मीदवार है जो शिंगने की राजनीतिक नीतियों का सख्ती से पालन करते हैं और पार्टी प्रमुख शरद चंद्र पवार के विचार से पूरे निर्वाचन क्षेत्र में पार्टी को खड़ा करने के लिए काम कर रहे हैं। ऐसा संकल्प लिया गया और इसे भेजा गया है। सिंदखेड़ा राजा निर्वाचन क्षेत्र के विकास के लिए गायत्री शिंगणे को भी नामांकित करने की मांग की गई है। आज महाविकास आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सिंदखेड़ा राजा येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक ठराव घेण्यात आला आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडीतील पडत्या काळामध्ये ज्या निष्ठावंतांनी महाविकास आघाडी सांभाळली, जे आपले मूळ पक्षासोबत राहिले, यांच्यापैकीच एका उमेदवाराला महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी द्यावी। उमेदवारी देताना बाहेरील उमेदवार आमच्यावर लादू नये, आयात करू नये, अन्यथा महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते हे राजीनामे देतील व त्या उमेदवाराचं काम कोणीही करणार नाही, असा एकमताने ठराव घेण्यात आला। आणि हे आम्ही सर्व लेखी स्वरूपामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवित आहोत, जेणेकरून महाविकास आघाडीची एकजूट कायम राहील। धन्यवाद। आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब, त्यासोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सर्व पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे आज आम्ही जिजाऊ सृष्टी येथे सिंदखेड़ा राजा येथे संयुक्त बैठक घेऊन आमच्या बैठकीमध्ये असा ठराव करण्यात आला की महाविकास आघाडीमध्ये गेल्या मागच्या काळामध्ये पडत्या काळामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष असेल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, या पक्षांना सांभाळण्याचं ज्या लोकांनी काम केलं, ज्या निष्ठेने ते लोक सोबत राहिले, लढले, प्रस्थापिताच्या विरोधात विस्थापित म्हणून हे सगळे जण लढले, यांना काय काय अडचणी आल्या, काय काय हे सगळे लोकांना माहित आहे। तर यामधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्हीपैकी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल, कदाचित एकमेकाच्या पक्षाची बदली जरी करायचं काम पडलं किंवा ज्या वैयक्तिक ज्या पक्षाला जागा मिळेल त्यांच्याकडे उमेदवारांची जर काही अडचण आली तर इतर पक्षाचेही उमेदवार जर द्यायचंही काम पडलं तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने ह्या तिन्ही पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याचं आम्ही सर्वजण काम करू, अशा पद्धतीचा आज आम्ही ठराव केला आणि त्याच पद्धतीने आम्ही भविष्यामध्ये आम्ही त्या उमेदवाराचं काम 100% करू। महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आज सिंदखेड़ा राजा येथे महाविकास आघाडीची एक संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीत एक सर्वानुमते असा एक ठराव मंजूर करण्यात आला की जे आमच्या पक्षातून सोडून गेलेत, जे गद्दार आहेत, त्या गद्दारांना परत घेऊन कोणत्याही पक्षाने पक्षश्रेष्ठीनं आमच्यावर ते उमेदवार लादू नये। आमच्यातला एखादा फाटका जरी उमेदवार दिला तरी आम्ही सर्वानुमते सगळ्या पक्षाचे, राष्ट्रीय काँग्रेस असो, शरद पवार साहेब राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो, असा एकमताने ठराव घेतला की आम्ही कुठल्याही एक पक्षाचा जर उमेदवार दिला तर आम्ही एकमतानं निष्ठेनं काम करू, परंतु हे जे गेलेले पक्ष सोडून यांना परत घेऊन आमच्यावर लादू नये असा एक प्रकारचा ठराव झाला। सर्वानुमते त्यांना मंजुरी देण्यात आली। कारा न्यूज के लिए बुल्ढाना से किरण शेजोड़ की रिपोर्ट। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.